दंगल सदृश परिस्थिती पाहायला मिळते. देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही 2 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. सोनम वांगचुक याला ज्या पद्धतीने दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं ही देशातली दुर्दैवी घटना आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं हे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी लाठीचार्ज जरी केला असता तरी हा जो जनतेचा आवाज आहे ते भारत सरकार दडपू शकणार नाही आहे. आता तुम्ही रास्ता रोको केला काय हल्ला बोल या ठिकाणी आमची विनंती आहे की सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने उचलून घेऊन गेले देशाच्या एका लोकशाहीवर आघात केला त्याचा निषेध करण्यासाठी सर्व इंडिया आघाडीचे लोक या ठिकाणी रस्त्यावर फिरले. आज संसदेवर देखील जाऊ दिलेलं नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न. संसद ही काय नरेंद्र मोदीची काय अमित शहाच्या मालकीची नाही आहे. आमचे लोक त्या ठिकाणी जाणार, संसदेत घुसणार आणि या ठिकाणी कायद्याची संविधानिक कायदे भंग करणार. त्या देशामध्ये एक प्रकारची लाट आलेली आहे. देशामध्ये जी दडपशाही सुरू आहे त्या दडपशाहीचा आम्ही विरोध करतो.